अरे गावाकडची बोंबा बोंब. अभ्यास तर करूच वाटत नाही. कॉलेजमध्ये पण का बोरिंग होते. एक सुद्धा पोरग माझ्याकडे बघत नाही. काय खाते बिते वे मी त्यांना कोणीच प्रपोज करत. त्यात नोटिफिकेशन पूजा मोबाईल माझा पूजा का म्हणतोय आज. ए पूजा येऊ का? हा यार आज तुम्ही अरे जाता जाता म्हणलं आता घर जवळ आहे, चक्कर मारू. हा मामा कुठे आहेत? मामा बाहेर गेले. बाहेर आहे रे. मग तू एकटीच आहे घरी? एकटी नाही. अं, हा ते ते वहिनी आहे आमची. वहिनींचं काय करायचं मला? वहिनी पूजा ते काम करते तिचं. आज कॉलेजला नाही गेली? हा कॉलेज वरून हे काही जाऊनच आले. आता जस्टच बसले. कॉलेज जाऊन आली? मला दिसले नाही कॉलेजला आज. नाही का माझं मी लेक्चर केलं ना आले. आपल्याला दिसून पण काय उपयोग आहे, नाही दिसून पण काय उपयोग. आपण बाहेर असले तरी आता असल्यासारखेच आहे ना, आता असले तरी बाहेर असल्यासारखेच. आपल्याला काय नाही, आपल्याकडे कोण बघत नाही काय नाही. मला सगळे कॉलेज मधले पोरं भेटतात. का भेटतात तेच मला काही कळत नाही. बोल ना अजून. अजून काय बोलायचंय. अगं तू बोलली की छान वाटतेस, खूप छान दिसतेस. अशी तुझी बडबड बडबड ऐकू वाटते. हा ना. पूजा अरे पण मी हा विचार करते, मला कॉलेज मधले पोरं ना अशी बघत नाहीत, बोलत नाहीत, माझ्यासोबत मैत्री करत नाहीत. मला नेमकं माझा प्रॉब्लेम काय. मी सुंदर नाही का दिसत. एक बोलू? हा दोन बोला, काय नाही प्रॉब्लेम. मला तुला आवडते. काय मला तुला आवडते. आतापर्यंत मला कॉलेज मधल्या एका पोराने नुसतं हॅपी फ्रेंडशिप डे पण कधी म्हणलं नाही. तुम्ही म्हणताय, तुम्ही टिंगल करताय ना माझी, मला कळत. तुझी शपथ, मी आजपर्यंत कधी कोणत्या पोरीला बघितलं नाही. बघितलं असेल पण तुझ्या इतका प्रेम कधी कोणावर झाला नाही. पूजा मला तुझ्याबरोबर अख्खा आयुष्याचा प्रवास करायचा आहे. साथ देशील? तुम्ही खोटं तर नाही ना बोलत माझ्यासोबत. माणूस दोनच ठिकाणी खोटं नाही बोलत, मरताना आणि प्रेम करताना. नाही काय काय बोलतात ना म्हणून. पण लग्न करणार ना माझ्यासोबत. आयुष्यभर जपन तुला, पण एक प्रॉमिस करावं लागेल हं? की तुझी बडबड मला रोज ऐकायची. हा ऐकवल ना. येऊ मी? हा काळजी घे. तुला गिफ्ट घेऊन येतो येताना. नाही, मग? मला गिफ्टची अपेक्षा नाही. फक्त माझा धरलेला हात कधीच सोडणार नाही ना. शब्द आहे, हातही नाही सोडणार, साथही नाही सोडणार, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे. मला तुला काहीतरी द्यायचंय. मी आलोच. बर बाय. मला आतापर्यंत कोणीच नाही प्रपोज केलं. का कशामुळं, मी सुंदर दिसते का नाही मला नाही माहित. पण मी मग खरंच करत असेल का माझ्यावर प्रपोज, ठीक आहे असू दे. प्रपोज केलाय तर बघू आता कुठपर्यंत साथ देईल. अहो पण पप्पा मी काय म्हणतोय, एवढ्या घाईघाईत कसा बघाबघीचा कार्यक्रम करायचा? काय होते यार, ते पोरग चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे, पैसा पाणी सगळ्या गोष्टी ठीक आहेत ना. मग आता एखादं स्थळ जर चांगलं होऊन जर आपल्याकडे येते म्हणलं, आपण त्या गोष्टी विचार केला पाहिजे. थोडीशी होईल काय म्हणतो, काय फरक पडतोय. नाही स्थळ चांगलं आहे बरं का, मग? पण बरं झालं त्या काकांनी ते सुचवलं ते. आपण हे बघतच होतो ना, चांगल्या ठिकाणी कामाला आहे, बरे पैसा भरपूर आहे, शेती पण आहे त्याला, गाडी घोडे बंगला सगळे, काहीच कमी नाही पडायचं आपल्या पूजाला. मग आता इथं तरी काठी कुठं लाडात राहिलेली, ती कुठं शेतकऱ्याला आणि त्याला देऊन जमणार आहे का? हा तेच ना. नाही शेतात काम करणार ती, राहतील मस्त आता ते. आणि तसा इथे आणि त्या सारखं तिच्या माग 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 गोळत असत. काय यार ते काय का कुठं काय मक्कार अक्कलच नाही त्याला. राहते, काहीतरी बोलते. नाही तर त्याला काय. असं आहे का नीट नाटक? कसं राहावं तरुण पोरांनी? आता परवा मी आत्याकडे गेलो होतो, हा तो ह्यो विहिरीत आंघोळ करत होता, अशी 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 अशी. आता काय काय त्याच्या बुद्धीला पण तीच करत राहते. चक्कर येते. त्याच्या बापाला आयला वाटतं, परत ते आपली नाही जुळणारच नाही. तुमचीच बहीण शेवटी. काय बरं जाऊ दे, आता हे स्थळ जे आलंय ते तर चांगलं आहे ना. आपण तिथे येऊ राहिले थोड्या वेळ आता काय जाणार आता? म्हणले, येता येता मग परत 4-8 दिवस वेळ नाही कुठं, मग
आता काय येऊ दे आता, जाऊ दे. अरे तर पातेल चहा पाणी घेतील, थांबले थोडा वेळ तर बघू नाश्त्याचं जेवणाचं काय. हा. चल तिला चला. सांगता पोरं. चला मी काय म्हणतो, या वर्षी तेवढं ओरकून तर तू कधी आलता? मामा नमस्कार. नमस्ते. 5 मिनिटं झाले ते आलो. हा मग आता जा झालं ना आता जा. ते काम नसतं का, येता जाता आला की मामा इकडून आला, मामा तिकडून आला, मामा. नाही खरंच काम होतं आज, पण तुम्ही घरात नव्हते. हा. पूजा एकटीच होते, अभ्यास करत होते. चहा पाणी काय खायला प्यायला केलंच का नाही, घरी सगळं गप्पा मारला निघाला. नाही अहो, असल्यांना कुठं चहा पाचता आहे काय धाडच. शेतच सोड, माझी बहीण आणि दाजी काय करते, पोरगा आला तर त्याला चहा नाही पाहिला, अमुक नाही केलं, विचारलं नाही, मग जाऊ दे तुमची बा. बहिणंदाजी काय जा रे. काही चुकलं असेल तर मी माफी मागतोय, पण मला जरा बोलायचे तुमच्या संग. काय बोलायचं? मामा स्पष्टच बोलतो. हा. मला पूजा संग लग्न करायचं. ए, त्या आईला बांबू कुठे हो मागचा. अरे कामात धंद्याचं बघ ना कुठतरी अगोदर, मग लग्नाचं डोक्यात आण. आहे ना 43,000 पेमेंट आहे की. अरे काय 30-40 हजारात वडापाव येतो का? हा मूर्ख आहे का तू? मामा जीवापाड प्रेम करतो. ए, त्याला हाकला बरं इथून, हाकला बरं, खरंच हाकला. प्रेम करतो आणि हे करतो, ती पोरगी कुठं तुझ्यापाशी यार राहील का, तुला वाटतं का? सुखात ठेवीन मामा. का तुलाच कुठं सुख बघायला भेटणार आणि पोरीला सुखात ठेवायला निघाला ह्यो. अरे काय अवतार आणि तुझे कपडे कशाच काय यार, तुझं मला काही कळतच नाही. तुला आहे ना मस्त एखादी गरीबाची पोरगी बघतो, हा. चांगली पाहतो, मस्त आपलं, तू जरी इकडे तिकडे गेला तरी ती घरी राहील, त्या माझ्या बहिणीची दाजीची काळजी घे. नाही मामा, पण हिच्या कुठं भानगडीत पडतो? माझं खरंच हिच्यावर प्रेम आहे. अरे ती एम ए शिकती, राणीसारखी ठेवीन तिला. ती एम ए शिकती, तू 12वी नापास आहे, काय आहे का उपयोग तुझा? हा तिला राणी सारखं ठेवायला तू राजा पाहिजेत ना. काय बोलतो आणि काय आणि मला तर लय बाता आणायचा 2 वर्षापूर्वी, मी शेअर मार्केट करणार आहे, लय मोठा माणूस होणार आहे. बघ जरा आरशात तोंड बघ. असलेच त्याला उद्योग पालचे. म्हणजे पैसा असेल तरच माणूस प्रेम करू शकतो का? तर आता ती पोरगी लाडात वाढलेली, मग आता ते मला वाटतं काय होतं, तिला नीट नाटक जर नाही, जर घरात भेटलं ना की भांडण किरकिरी, बाबा मला असं झालं, बाबा पण तिला पसंत आहे नाही. तिला ती डोक्यावर पडली काय पोरगी, तिला कळतं का काय आपलं लग्न करायचे का, असं गप्पा मारायच्यात काय? ते बावळटे तिच्या नको नादीला. चालतं, येतो तुमची इच्छा. तुला ना ऐकाय मस्त एखादी पोरगी बघतो, तू नको टेन्शन. नाही मामा, केलं तर पूजा संगच लग्न करेल. नाही दिलं तुम्ही म्हणला ना, ती म्हणा, ती नको. तुम्ही म्हणला ना हम्म. पैसे हम्म. बघू, कष्ट करतो मी आणि आणतो पैसे. आणि ते येत्या डोक्यातच आण नका, पळून नेणं ना, मग हात पाय बांधून टाकेन कुठतरी तुला. शब्द आहे मामा, हा. तुम्ही स्वतः पोरीच आत माझ्या हातात देणार. पिक्चर बघून आले. पिक्चर एखादा हिंदी पिक्चर पाहिजे, तेवढंच धंदे, दुसरे काय. अरे तो सलमान खान कुठं, तू कुठं, शाहरुख समजतो स्वतःला. आमिर खान मी समजत असेल. ते काटेल सांगा समजून, हिने नादावला असेल, काहीतरी गोड गोड बोलला असेल ना, तेव्हा तर आपल्या घरातला जॉनी लिव्हरी. चला मोबाईल करून काही नाही. पूजा 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 डोक्यात दगड घालू का तुझ्या? ऐकू येतं का नाही, ऐकू येतं का नाही? ते काढ कानातलं. कानातलं. हं? काय कळलं का नाही, हं? कळलं का नाही? बेअक्कल, अरे नॉनसेन्स. लेक्चर ऐकत होते. कायचं लेक्चर? तिकडं बघ रे, का मला तर नाही कळत, बघ काय बघत नेमकी. गाणे गाणे ऐकती, कोणाचे गाणे ऐकती माहिती का? रानू मंडलचे गाणे ऐकती. क्या आहे त्या जॉनी लिव्हर? पप्पा म्हणलं ते क्लास करावं म्हणून. तुझं लग्न करायचंय, तुला पाहुणे येऊ राहिली तर तुला ही नाही, मला लग्न नाही करायचं. म्हणजे ते जाऊ दे. मला लग्न नाही करायचं. कशी राहायची काय? नितीनला काय म्हणली तू? खर्च कट्टाल तर हं? हं? नाही काय बोलले. आवडतो तुला? हं? आवडतो तुला? म्हणलं आवडतो तुला? नाही नाही, हे रे ढकलेल दोघांना बी मी. ते आम्ही सांगू त्या पोराशी लग्न करायचं चुपचाप. आपल्या पाहुण्यातलंच आहे ना, आणि चांगलं पोरगे म्हणून. कसं तुला एवढी अक्कल आली, कोण पोरग चांगलं, कोण नवरा पाहिजे, एवढी तुला अक्कल आली का? बाप जिवंत आहे, भाऊ आहे घरात, परस्पर डोकं चालवा निघाली. जाऊ द्या, नाही पण ते मामाचं पोर. मामाचं आहे होय. आहे. मला कळत नाही, माझ्या बहिणीचं पोरग मला माहित नाही काय करतंय, काय खातंय, कोण राहतंय, कसं वागत आहे. हे ना पहिली तुमची चुकी आहे. त्यावेळेसच लय साठलोट खेळले ना तुम्ही, त्याचे परिणाम येते आता. नाही पण ए, हिच्यावर लक्ष ठेवता येत ना? काय चालतं?
नाही ते मामाचं पोरग आलत ना मी स्वयंपाक करत लग्न ना करायची म्हणते त्याच्या संग. नाही वहिनी मी असा विचार केला तर म्हणलं आपल्या पाहुण्यात आता कसं आहे माहित आहे तुम्हाला थोडं पोरी जाळून मारायला लागल्यात लय म्हणजे मोठं परस्पर? दिल्यावर म्हणून मला सांगितलं, मला विचारलं तुमच्या डोक्यावर परिणामच झाला वाटते मला वाटतं. अनुवंशिकता आहे. शिकायची, अभ्यास करायचं, काहीतरी करून दाखवायचं. लग्नाचं चला प्रेम प्रेम आणि तू कोण ठरवणार आहे का तुझ्या लग्नाचं? आम्ही बघू काय ते. नसेल. अगं, हे बघ, लगेच हात धरून निघून नाही गेली. थांब. अहो बाबा एवढी पण नालायक नाही असं आणि तशी असते तर कसं तुम्हाला काय काय वेळ गेला तो? नाही नाही तशी नाही आपली पूजा हे बघ तू शांत हो हे बघ आहे तुझं त्याच्यावर थोडंफार प्रेम असेल ते तात्पुरतं काहीतरी असतं ते नाही हे बघ, दादा माझं आम्ही खरंच ना- प्रेम आहे. हा तुला इंग्लिश येते माहिती मला ते आपण शिकून मला हे बघ तुला एक गोष्ट ऐकून घे. आम्ही तुझ्यासाठी एक मुलगा बघितलाय त्याच्याकडे खूप पैसा आहे चांगल्या ठिकाणी मोठ्या कंपनीत कामाला आहे आंतरराष्ट्रीय कंपनी ती घुसतोय ना डोक्यात. अरे त्याला पगार किती माहिती का महिना 7-8 लाख रुपये कमवतोय तो घरी कॅम्प्युटरवर बसून. असं हे मोठीच्या मोठी शेती आहे किती माहिती का शेती 13 एकर शेती 13 एकर थोडी का ती हे मोठमोठं जट्टोले जंग बंगला आहे मोठी गाडी आहे. अगर राणी सारखं राहशील ना या भिकाऱ्याकडे काय आहे का हा? एकुलती एक पोरगी ना तू आमची. हा? मग काळजी की नाही तुला, म्हणजे असं वाटत नाही का भाऊ बाप आपलं चांगलं करेल मोठ्या घरी बघून तू दे. एकुलती एक आहेस ना अगं ते पोरग सुद्धा एकुलती एक आहे मग राणी म्हणून टाकशील राणी म्हणून शिकू. विचार कर मी जाते माझं जात बरं झालं. जाते म्हणजे पाहुणे थोड्या वेळाने येणार आहेत बा. हा छान तयार हो मस्त तयार होणे. हा? हा. मोठ्या बंगल्यात जायचंय की नाही आपल्याला लग्न करून आता साडी घालू का ड्रेस घालू काही बी घाल पण अशी तुझ्या मस्त मनाने. आवडली पाहिजे त्या माणसाला. जीन्स टॉपच घालते. त्या माणसांना म्हणजे काय ते बाबा एकटच येणार आहे म्हणे हा 7 लाख 7 किती शून्य. अहो त्या पोराला 1.5 लाखच पगार आहे हिला तसं मुद्दाम सांगितलंय मी आहे तू मूर्ख आहे, ती मूर्ख आहे का काट्टी. अहो, ती माझ्यापेक्षा मूर्ख आहे मी मोठा आहे ती छोटी आहे तुमच्या अनुवंशिकता डबल येणार ना पण तिच्या. मूर्खच, एक मोठं मूर्ख आणि एक बारक मूर्ख. हा संभळ जरा धी ध्यान ठेव. अनुवंशिक आहे बघ नवरा तुझा काय तुम्हाला कळतं का नाहीच? तुला कळतं का नाही हा ते बोकाड आलतं घरात तेव्हा तू काय झोपली होती का काय काम करायची सोडून झोपा काढायची भांडे कोण मी घासणार का धुणं कोण मी धुणार का मग कोण करतो? कोणाला कळलं नाही ना अजून मी दोन्ही भांडे करतो म्हणून आपण ना तर अजिबात नको कळलं हा? नाही. चला. आज किती भांडीत आज 2 जाळ्या. 2 जाळे ते हाणलेले पैसे टाका. ऑनलाईन टाकतो टाका 2000 रुपये. एका एका चापटीचे 1200 रुपये घ्यायची तू आता 2000 वाढले. येते बायको आहेस का तू दुश्मन आहे का माझी पुरी नारा ओरखला का तुमचं काय ना पाहुण्यांनी मी लय लेट केलंय 4 वाजता येतो म्हणले 4 वाजून 3 मिनिटं झाले तर अजून नाही आले काही ते माणसं ते माणूस होतंय नोकरीला मग परत ते आलो त्यांना 10-5 मिनिटं बसवायचं ह्यांना उरकून या घाई करत बसत मग ह्यांनी वेळी द्या पाहिजे. किती नाही कर 4 वाजून गेले ते. हा ना नमस्कार. नमस्ते. हा तुमचं काय काम आहे कोण तुम्ही हो का आम्हाला तसले साबण सेल्समॅन वगैरे असं नको. अहो ते असले सेल्समॅन येते तार तुम्ही जा बरं परत म्हणून बघायला आलोय. पाहायला आलेत मुलीला पाहायला. ओ अच्छा नाही ते काय गंमत करत होतो गंमत बस बस जागा देत. बस. बस पूजा थोडा वेळच लागला भरपूर वेळ लागला आणि तो तुम्ही एकटेच आले तुमचे आई वडील ते जरा देवदर्शनासाठी बाहेर गेलेले. असं होय. बरं ठीक आहे आता तुम्ही जरी आलात नाही, मुलगी पाहतात परत तुमच्या आई वडिलांशी बसून बोलून आपण घ्या एक काम करा थोडंसं चहाचं नियोजन करा. ती लेकरू सांभाळत जावं जरा पाहुणे आल्यावर त्याची खडबड चालू. आता मग काय करावं? ती खेळताय. एक काम कर तू चहा ठेव आणि हिला बसून इथं खुर्चीवर खुर्च्या. मी चाट. चला बाकीचं प्रवास वगैरे व्यवस्थित झाला. हा आमचा मुलगा
हा का हा. मोठा आहे का हो बराच. ती मुलगी आता सध्या जॉबला कुठे आहेत तुम्ही? सध्या आपल्या कंपनीमध्ये आहे ना बिझनेस चालू आहे तिकडं. हा, इंटरनॅशनल कंपनी हो. कळलं आम्हाला. हो चांगली गोष्ट, म्हणजे पगार बिगार चांगला असेल. चांगलं आहे. हो हो हो. बस चांगलं. बाळा, बस बाळा. मग घरचे म्हणले तो ये पाहून पुढे घे, नंतर पुढे जाऊ. जरा. नाही, घे अजून थोडीशी पुढं. हा. बरं झालं आली तुम्ही. उलट कसं आहे, मुलाने मुलीला, मुलीने मुलाला बघितलेलं चांगलं असतं. बघत जाऊ. एकमेकाची पसंती झाली, तुम्हाला काही बोलायचं असेल तुम्ही बोलून घ्या. मग नंतर तुमच्या आई वडिलाशी आम्ही बसून घेऊ निर्णय पुढचा, आहे की नाही? चालेल ते आमचे मित्र पण येतात कसं का हो संगतीच घेऊन यायचं ना मग. नाही जरा ते काम होतं त्याच्यामुळे ते म्हणले मागून होतं. ठीक आहे, ठीक आहे. मुली शिक्षण काय झालंय एम ए शिकतीये आता. हा. ह्याच्या पुढे शिक्षण घेणार आहे का हो घेईल, चालू करा. चालेल घेल. उद्या तुमचं भविष्यात तुम्ही जो निर्णय घेणार त्याच्यावर हा. आहे ना ते. तुम्ही दोघांनी काय तो निर्णय घ्यायचा. शेवटी संसार तुम्हाला दोघांना करायचा आहे. नाही ना बरोबर. हा, तसे तुम्ही खूप चांगले आहात असं कळलं आम्हाला. म्हणजे शेवटी कसं असतं, लग्न करताना फक्त पैसा महत्वाचा नाही, मुलाचा स्वभाव पण चांगला पाहिजे. तुमचा स्वभाव चांगला आहे. चहा झाला का ना? चहा झाला का बाळ? माझ्या मुलगा कुठे? चल ना लवकर. बायकोला बाळ म्हणशील तू काय करता ते चुकून निघलं तोंडातून. लग्न झालंय का यांचं मग हो मग हे काय आता पळत होती ती. हा होय तुमचं पिल्लू मध्ये 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 तुमचे साहेब येतील का तोपर्यंत काय नाही मी त्याला चहा नंतर नाश्ता या. काय नाही, नाश्ता वगैरे नको चहा असतो. या. आणि हा ग्लास घेऊन जातो. मला नको आता, त्याला दे. आता नाही जमत ह्या वयात आहे ना, थोडस चहा थोडस कमी. तुम्हाला काय बोलायचंय का? तुम्हाला बोलायचं असेल तर बाजूला जाऊन बोलू शकता. चहा पिल्यानंतर काय बोलायचं असेल तर बोलून घे. तुम्ही नाही घेतला पप्पा चहा? नको आता काय होते. नाही सर नव्हतं माहिती मला. तिकडे हे गेले की तुम्ही जाणार. प्रिया बोल. बोला. तुझी तरी काही चुकी आता तिला 2 मिनिटात यायला पाहिजे होतं, 5 मिनिटं लागली. हा? आणि आपल्याला अहो कधी येते ती? बरं येऊ का चला झालं तुमचं बोलणं झालं बरं, एक मिनिट बसा ना. असं काय 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 करता तुम्ही पाहुणं? बर, कशी वाटली बहीण आमची? नाही चांगली पण तरी आई वडिलांना एकदा दाखवाय घेऊन येतो. पण तुमच्याकडून तो होकार आहे ना? माझ्याकडून तो आहे आमच्याकडून पण होकार आहे. बाई आहे ना होकार? तुला आहे ना पसंत? अहो पसंत आहे. मुलाला मुलगी, मुलगीला मुलगा पसंत पडली, एकमेकाला झालं. बाकीच्यांचं काय? तुमच्या घरच्यांना आता कल्पना द्या. आणि ज्या दिवशी त्यांना वेळ असेल तसा फोन करा, आम्ही तिकडे येऊ किंवा तुम्ही इकडे या. चालतंय 2 दिवसांनी येणार आहेत ते देवदर्शन त्यांना मी सांगतो. चालतंय येऊ का मग कोण आलं? चालेल बघा. मामा, अरे तू कशाला पाहुणे आले घरी? पूजाला भेटायचं होतं. तिलाच बघायला मुलगा आलाय. मामा पण तुम्हाला म्हणलं होतं ना मला तुझ्या लग्न- पाया पडू का आता? नाही मला तिला पाहुणे गेले होते येशील बोलशील ना मग. नाही मला पोरगी- आताच भेटायचं. पोरगी जाणार पुढं मला तिच्या संग बोलायचे, मग बघू बाकीचं. बोल. पण पाहुणे गेल्यावर हा, सर, बाबा, तुम्ही- या. नमस्कार सर चंदू इकडे काय करतोय तो? हा तर मुलगी बघायला तुम्ही ओळखता का एकमेकाला? मुलगी बघायला? हो सर सॉरी बरं का मी तुम्हाला न सांगतो सुट्टी मारली बरं का सॉरी सर. ए पाया नको पडू, राहू दे. sorry, sorry. ए, अरे, याच्या कुठं पाय पडतो ढेकण्याचे? अहो, आमचे साहेब आहेत बिझनेसमॅन आहेत ते. ए, ए, येते. गैरसमज झाला असेल. हे माझा भाषा हे ना लफंग आहे. अहो, आमचे लपून काय हा? बिझनेसमॅन आहेत मी त्यांच्या हाताखाली काम करतोय. किती का हजार मुलं आहेत त्यांच्या हाताखाली. काय म्हणतो? हो आणि आम्हाला कस काय माहिती नाही ही गोष्ट? नाही आम्हाला कस काय माहिती नाही ही हे गोष्ट? 5,000 मुलं, 10-5 कंपन्या. हा बिझनेसमॅन हेच आहेत मी त्यांच्या हाताखाली काम करतोय. होय नितीन, महिन्याला 15 लाख रुपये कमावतात ते. तुझा बिझनेस आहे का? हे सांगतात ते खरंय काय? आणि तेच सांगायला आलतो. तर मग तू या गोष्टीची कल्पना नाही दिली. भाषा माझ्या सख्या बहिणीचं पोरगण मामाला माहित नाही तू एवढा मोठा बिझनेस काय तुमचा भाषा आहे मग सांगा. मामा एक सांगू का? नात्यामध्ये जेव्हा पैसा येतो ना, तसं आपले पण लक परके व्हायला लागतात. माझ्याकडे पैसा नाही, तुझी लायकी नाही, तुझ्याकडे काय आहे,
म्हणणाऱ्यांची तोंड बंद करायला पैसाच लय लागतो ना, म्हणून आज दाखवायचंच होतं. पण योग्य गणित चंदू पण इथं आला. आणि तुम्ही म्हणता ना पैसा पैसा, 5 कंपन्याचा मालक आहे मामा मी, करोडची प्रॉपर्टी आहे. पण मला साध्यापणी हिला लग्न करायचं होतं. मला बघायचं होतं तुम्ही माझ्या पैशावर प्रेम करता का माझ्यावर करताय. पण शेवटी नातं कळतं ना आपल्याला पैशा पुढं काय आहे. तू सक्का भासा आहे, माफ कर. नाही. चुकला रे. मामा आहे ना मी तुझा. खरं तर मला माफ करा, मी हेच सांगायला आलतो की मी अमेरिकेत शिफ्ट होतोय, मला पूजा संघ काय लग्न नाही करायचं. अहो पण पाया पडू तुझ्या. नाही पाया नाही, मी तुमच्या पाया पडतो. नाही माझी लायकी नाही मामा. नाही ऐक ना नितीन, चुकलं माझं. हा? अरे मी शेवटी तुझ्या मामाचा पोरगा तुझा भाऊच आहे ना मी. हा? अरे तेवढं माझ्या मस्तीमध्ये चालून जातं राजा. हा? नाही पण एक कळालं मामा आज. आम्हाला आता काय तू सांगायचं ना राव. हा? आम्हाला काय वाटायचं तू काहीच करत नाही, मग कसं आमच्या बहिणीचं. तू जर म्हणला असता की आधी माझी एवढी एवढी प्रॉपर्टी आहे, मी एवढं असं असं काम करतोय, काहीच हरकत नाही पूजाचा हात माझ्या हातात द्यायला. बघा बाबा, मी तुम्हाला म्हणलं होतं ना माझी निवड चुकीची नाही. तुम्ही दोघांनीच माझ्या डोक्यात भरवलं आणि तुम्ही मला मजबूर केलं लग्न करायला. माझं तर खरं प्रेम होतं त्याच्यावर. मी तर पहिल्यापासूनच प्रेम करत होते त्यांच्यावर. कुठल्या बापाला वाटत नाही आपल्या लेकराचं कल्याण होऊन. त्याने तरी म्हणलं माझा बास आहे, तोंड घ्या मला म्हणलं का नाही. एखादा म्हणतो मामा तू असं करतो तू, मी कशात कमी आहे. आता त्याने ते आपलं त्याच्या साधेपणावर गेला, त्याला दाखवून द्यायचं होतं. पण मी किती मोठा नाही पण मी तुम्हाला एक सांगू का पण गाजवला नाही, साधं राहणं सगळं. पप्पा, पूजाचा आहे ना अभिमान आहे मला. आपल्याला वाटायचं ह्यो गरीब आहे, लपंग आहे, काहीचे काही करतो, काही काम नाही करत, दाम नाही करत. पण काय अभिमान. अहो तिनं पैसा बघून नाही तर त्याचं मन बघून प्रेम केलं. शेवटी आपण किती चांगला मनाने चांगला हे तर माहिती आहे की नाही आपल्याला. सगळ्याच गोष्टीने माझा भासा मोठा आहे. चला बहिणीला बरं वाटेल. चला चालतंय. नाही हे बघ पूजा, मला खरं तुझ्या संग लग्न करायचे, पण माझी एक अट आहे. लग्न झाल्यानंतर मी इथे एकदा येणार नाही. पैसा नसताना ज्या माणसाने मला किंमत दिली नाही, पैसा असल्यावर ती माणसाचं किंमत देत असेल ना, तर मला समजून गेलं की आपल्या नात्यात बी सरडे आहेत. वेळ आला की रंग बदलतात. हा. मी चाललोय, तू येणार आहे का? मामा थांबा, मी चाललोय, तू येणार आहे का नाही मला सांग. मला तुमच्या सोबत यायचंय, कारण की मला बाबांचं आणि दादाचं अजिबात नाही आवडलेलं. आज तुम्ही पैसा आहे म्हणून त्याच्यासोबत माझं लग्न लावताय, पण मी त्याच्याकडे पैसा नव्हता ना तेव्हा पण मी प्रेम करत होते. मला तुम्ही पाहिजे, मला तुमच्यासोबत लग्न करायचं. तुमच्या दोघांचा गुन्हेगार आहे. तुझ्या आई वडिलाचं काही चुकलं त्यांना माफ नाही करणार. तुझा सक्का मामा आहे मी. बरं सर मी हात जोडले, तुझ्या पाया पडू का? नाही, मी पाया हो ना, मी 100% चुकलोय. तुला ओळखण्यात चुकलोय, माझ्या लेकराला ओळखायला चुकलोय मी. आई म्हातारपणी नको यार. चालतंय, चांगलं येतो आम्ही. डामाडोलात लग्न लावून देत तुझं. चला सर. चल. पैसा पैसा, मोठं घर, श्रीमंत पाहिजे, जावाई, आईश करण लेकरू. अवघड आहे. आपलं खरंच चुकलं पप्पा. आपण नुसतं पैसा 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 करत राहिलो. आजीला आणि त्या बहिणीला सांग बरं किती वाईट वाटलं असेल. त्या आईला ओलावून सक्का भाऊ आपल्याला किंमत द्याय नाही, त्या पोराने डोळे उघडले. तरी ही म्हणतच होती मला की नका एवढ्या पैसावाला बघू, नका एवढ्या पैसावाला बघू. पैशावाला का असं ना, पण तो मनाने चांगला पाहिजे. पैसावाला असला आणि पुरीला जर हान मारत चालू असली त्याचा काय उपयोग आहे बरं? हे आपल्या माझ्या समोरचा आता जन्म राहणार मोठं माझ्या समोर झाले, सगळं पाहतोय मी, ओळखतोय. पण आता हे त्याचा व्यवसाय धंदा पाणी मी बी कधी लक्ष नाही घातलं. ती बाई राजी म्हणाय गेलं जाऊ द्या तुमचं काय, प्रत्येक वेळेस टाळीत गेलो, ऐकूनच नाही घेतलं. त्यांना मग सांगायची इच्छा असेल पोरग चांगलं रंगीला लागले यामुळे. पण यातून एक गोष्ट लक्षात आली की जे दिसतं ते खरं नसतं. पैसा सर्वस्व नाही, माणसं महत्वाची, ती जोपासली पाहिजे, जपली पाहिजे. चला चहा टाक.